ज्या जिल्ह्यामध्ये कोणताही मेडिकल कॉलेज नाही त्या जिल्ह्याला पहिला प्रेफरन्स देणार आहे। मी म्हटलं आम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हवा आहे, तुम्ही पहिला फेज, दुसरा फेज, तिसरा फेज संपलेपर्यंत मी वाट पाहीन, पण मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज केंद्रातून खेचून मी माझ्या जिल्ह्यामध्ये जाईन। पण काही लोकांचे पोटात आताही रुतत आहे। त्यांना बडनेरा मतदारसंघामध्ये, अरे मी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करते, आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी जेवढी जागा लागते पूर्ण शहरामध्ये, ती जागा फक्त बडनेरा मतदारसंघामध्ये अवेलेबल होती। माझा प्रेम पूर्ण जिल्ह्यासोबत पाठोपाठ पूर्ण विदर्भ आणि पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांसोबत आहे। पण जर विकासाला कोण उभा समोर आला तर त्याला आडवा करण्याशिवाय राहणार नाही। आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हा मोदीजींच्या हातून त्याचा उद्घाटन झालेला आहे 2024 मध्ये। कोणी किती बोंबललं तरी मेडिकल कॉलेज हा बडनेरा मतदारसंघामध्येच राहणार आहे। सुविधा हा प्रत्येक व्यक्तीला हवी असते आणि ती सुविधा देण्याकरिता आमचे देवेंद्र फडणवीसजींनी, आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी, तेव्हाचे हेल्थ मिनिस्टर मनसुख मांडवियाजींकडनं पाठपुरावा करून ते मेडिकल कॉलेज खेचून आणण्याचं काम दोन प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असल्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणण्याची ताकद माझ्यामध्ये होती। जर तुम्हाला करायचं आहे तर एक काम तुम्ही केंद्रातून खेचून आणलेला काम तुम्ही फक्त मला या 5 वर्षामध्ये दाखवून द्या, जे तुम्ही म्हणन ते मी हारून जाईन।